सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद तर्फे आज आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहे, काय सांगणार तुम्ही? आज विधान भवनावर धडक मोर्चा काढलाय, तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत? मी सदाशिव वडगे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद। आज ग्रंथालय कायदा होऊन 58 वर्ष झाले। कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 11,155 ग्रंथालय आहेत। आज महाराष्ट्रामध्ये गाव तिथं ग्रंथालय ही राबवली पाहिजे, हा यशवंतराव चव्हाण यांनी केलेला ग्रंथालय कायदा। त्या कायद्यामध्ये काल सुसंगत बदल करण्यासाठी हा आमचा लढा आहे। कायद्यानुसार ग्रंथालय कर्मचारी 6 तास काम करतो, ग्रंथालय कर्मचाऱ्याची 8 तास वेळ करावी, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावं आणि तेही त्यांच्या खात्यावर दर महिन्याला जमा करावं। महाराष्ट्र सरकारने केरळ सरकार, गोवा राज्य सरकार, कर्नाटक सरकार, तामिळनाडू सरकार ज्याप्रमाणे तेथील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा 28,000 रुपये वेतन देते, त्याप्रमाणे येथील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना शासनाने 28,000 रुपये वेतन दर महिना मिळण्यासाठी ग्रंथालय कायद्यामध्ये बदल करून त्याबरोबर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा जो विषय आहे आमच्या ज्या मागण्यांचा, जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री ह्या गोष्टी मनावर घेणार नाहीत तोपर्यंत आमच्या मागण्यासाठी निर्णय होणार नाही। राज्याचे उत्तर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादाकडे आमच्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत, पण फक्त मला माहीत आहे, मी करणार आहे, शासन सकारात्मक आहे, सकारात्मक राहून शासनाने आमचं पोट भरणार नाही। शासनाने ताबडतोब त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्रामध्ये 4,777 ग्रंथालय ड वर्गामध्ये आहेत। त्या ग्रंथालयातील 4,777 कर्मचाऱ्यांना दर महिन्याला शासनाने 6 महिन्याला अनुदान दिल्यानंतर 2223 रुपये दर महिन्याला वेतन मिळत आहे। दररोज 75 रुपये वेतन। स्वतःची उपजीविका कर्मचारी भागवू शकत नाही, कुटुंबाची कशी भागवणार? यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांचा दर्जा बदल करणं पण आवश्यक आहे। 2012 साली महाविकास आघाडी सरकारने नवीन ग्रंथालय मान्यता आणि दर्जा बदलचा कॅबिनेट ठराव केलेला आहे। यापुढे ग्रंथालयाचा दर्जा बदल करायचा नाही, नवीन मान्यता द्यायची नाही। आज महाराष्ट्रामध्ये 38,000 गावामध्ये ग्रंथालय नाही। महाराष्ट्रातले मुख्यमंत्री फक्त सांगतात की देशातल्या एकूण ग्रंथालयापैकी 25% ग्रंथालय महाराष्ट्रात आहेत। या ग्रंथालयाने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला, पण या ग्रंथालयात काम करणाऱ्या 20,335 कर्मचारी किमान वेतनापासून वंचित आहे, हे माननीय मुख्यमंत्र्याला दिसत नाही। त्यासाठी आम्ही आज यशवंत स्टेडियम येथून तुम्ही या संदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांना भेटले आहेत का? बऱ्याच वेळा मी भेटलेलो आहे। 4 मीटिंग दादानी घेतलेल्या आहेत। फक्त दादानी सांगितलं शासन करणार आहे 40% अनुदान वाढीची जो निर्णय आहे, फक्त दादाने 2023ला अर्थ खात्याकडे फाईल पाठवली होती, ती माघारी आलेली आहे। पावसाळी अधिवेशनमध्ये त्या 40% अनुदानावर माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्थ खात्याकडे फाईल पाठवलेले। आमचं एवढंच म्हणणं आहे की चालू अधिवेशनमध्ये 40% अनुदान वाढीचा JR द्यावा। 40% अनुदान वाढीसाठी 42 कोटी रुपयाची तरतूद आहे। शासन अनेक योजना नवीन आणतंय, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही। शासनाने अनेक योजना चांगल्या राबवाव्यात, पण ग्रंथालयासाठी 40% अनुदानासाठी 42 कोटी वाढ करण्यासाठी शासनाला मार्चचा अवधी कशाला पाहिजे? 40% अनुदान वाढीसाठी 42 कोटीची तरतूद ह्या चालू अधिवेशनमध्ये सुद्धा होऊ शकते, पण शासनाची तशी मानसिकता नाही। फक्त आम्हाला त्यांनी सांगितलं की उत्तर शिक्षण मंत्र्यांनी तुमचे प्रश्न सगळे आम्ही अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये 42 कोटीची तरतूद करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार। नक्कीच शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी आणि विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करीत आहे। कॅमेरा पर्सन शुभम बोरकरेसह मी स्नेहा भोगे, देशभक्ती नागपूर।